तर मुंबईमध्ये येऊन मला यावर्षी 1 वर्ष पूर्ण झालं. गेली 22-23 वर्ष आपण गावाला राहतो आणि एज्युकेशन झाल्याच्या नंतर आपण मुंबईला येतो. तर थोडा तरी लाईफमध्ये बदल होणारच आणि ह्या बदलाला मी तयार नव्हतो. मुंबईला दिवस कधी उजाडतो आणि कधी संपतो हे समजतच नाही. गेल्या 1 वर्षात थोडी मेहनत केली आणि आपल्या युट्यूबला लागणारी साधन सामग्री मी जमा केली. तर माझ्या आयुष्यामध्ये एक चक्र सुरू झालं. सकाळी उठा, ऑफिसला जा, ऑफिसमधून परत या, जेवा, झोपा, परत सकाळी उठा, ऑफिसला जा आणि परत या, परत झोपा. हेच चालू होतं. तर असंच काहीसं रुटीन आपल्या सर्व चाकरमान्यांचं असेल. खरं आहे ना? तर या सर्व गडबडीमध्ये मला काय करायचं आहे हेच मी विसरून गेलो होतो. म्हणून आता मी ठरवलंय, अनाउन्समेंट काही करायची नाही, काही नाही. सीधा ब्लॉग बनवायचा आणि अपलोड करायचं. कारण का माहितीये, मी मागे सारखं अपलोड करतो की मी करेन आणि मग लागते नजर आणि काम होत नाही. तर मग माझा अचानक प्लॅन ठरला नायगावला जायचं. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आता सकाळचे वाजलेत 8 आणि मी आता सकाळी नायगावला आलो आहे. तर आता आपण चाललो आहे चंडिका मंदिरला, जुचंद्र गावी. तर चला माझ्यासोबत. तर आता मी स्टेशन जवळची जी छोटीशी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये आहे आणि आता तिथून मी चालत समोर चाललोय. तर मी गेलो तो नायगावला, जुचंद्र या गावात. नायगावमध्ये पण आणखी एक गाव आहे, मला माहितीच नव्हतं. पुढे आहे जुचंद्र आहे, ईस्टला जाताना मिळतो. तर मित्रांनो, मी आता आतमध्ये चाललोय, मंदिराच्या आतमध्ये. मी आता खाली पायथ्याशी आहे, म्हणजे आसपासच्या परिसरात आहे इथे. मी आता इथून वरती जाईन. तर मित्रांनो, आता आरती सुरू झाली मंदिरात. तर मी आता निघतोय पटपट वरती.
तर मित्रांनो, मी आता चंडिका मंदिरमध्ये आले जुचंद्रला. तर आता आपले इथले पुजारी काका आहेत जे देवीची सेवा करतात, ते तुम्हाला सविस्तर माहिती सांगतात. अपार कीर्ती तुझी थोरवी अगाध महिमा शक्तीचा. अपार कीर्ती तुझी थोरवी अगाध महिमा शक्तीचा. जगदंबा दाखवी मार्ग मुक्तीचा नवरस भक्तीचा. सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका. सवे गणपती महिषासुर मर्दिनी शोभते कालिका. मासोळी डोंगर. नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण. आज या ठिकाणी चंडिका मंदिर मध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी ही मध्यभागी आहे, ही चंडिका देवी आहे. तिच्या त्या साईडला ती कालिका आहे, या साईडला महिषासुर मर्दिनी गणपती आणि या ठिकाणी कोपऱ्यामध्ये खाली शंकराचं स्थान आहे. असं शिवपंचायतन परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचा इतिहास असा लिखित स्वरूप आपल्याला कुठे सापडत नाहीये, परंतु या ठिकाणी पांडव अज्ञातवासामध्ये असताना या ठिकाणी आल्याचा असा लोक म्हणतात की ज्यावेळेस पांडव वनवास होत होते त्यावेळेस त्यांना भगवान श्रीकृष्ण आज्ञेने सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या देवतांचे आशीर्वाद घ्या, आपल्याला युद्धात विजयासाठी ते उपयोग पडतील. म्हणून अज्ञातवासामध्ये पांडव असताना या ठिकाणी आले होते. तो येण्याचा रस्ता या ठिकाणी पूर्वी पूर्ण हा डोंगर दरी होती खोल, आणि तो जो कोपरा दिसतोय त्या कोपऱ्यातून भुयारी रस्ता होता. त्या रस्त्याने पांडव या ठिकाणी आले होते आणि त्याच्यानंतर देवीची आराधना करून देवीकडून त्यांनी उपासना करून हे केलेलं आहे. परंतु देवी पुराणामध्ये याचा उल्लेख असा आहे की आदिमाया शक्तीचे एक अंग या ठिकाणी पडलेलं आहे. त्या अंगा पडल्यामुळे या ठिकाणी स्वयंभू स्वरूपात 3 स्वरूपामध्ये या पिंड स्वरूपामध्ये देव उत्पन्न झालेला आहे. या ठिकाणी ज्यावेळेस प्रभुरामचंद्र वनवासाच्या काळामध्ये होते त्या काळामध्ये त्यांनी या ठिकाणी देवीचा आशीर्वाद घेतलेला आणि या ठिकाणी तसे या ठिकाणी परशुराम भूमी म्हणली जाते. बाजूला असे तुंगारेश्वर डोंगर आहे, त्या ठिकाणी परशुराम कुंड आहे आणि त्या ठिकाणी भगवान शंकराची स्थापना आहे. त्या ठिकाणी परशुराम या ठिकाणी तपश्चर्याला होते आणि परशुराम सुद्धा या ठिकाणी येऊन देवीची आराधना करून आशीर्वाद घेतलेले असा उल्लेख पुराणामध्ये सापडतोय. पण तो लिखित स्वरूपात कुठे न सापडल्यामुळे फक्त पांडवकालीन आले असा या ठिकाणी उल्लेख होतो. 1990 पर्यंत फक्त पश्चिमेकडचा रस्ता आहे, त्या रस्त्यानेच पश्चिमेकडे रस्ता होता, त्या ठिकाणी छोटा रस्ता होता आणि त्या लोकांना येणं जाणं करायचे. हा जो डोंगराचा भाग आपल्याला दिसतोय तो पूर्णपणे नैसर्गिक आहे. या ठिकाणी छोटीशी निमोची वाट होती, त्या वाटेद्वारे लोक दर्शन करायचे. एक मनुष्य इथे यायचा, दर्शन करायचा आणि परत त्या मार्गाने निघून जायचा. परंतु जशी ज्या ठिकाणी विश्वस्तांची नेमणूक झाली तसे तसे मंदिरातील सुधारणा झाल्या आणि मंदिर सुधारणा झाल्यानंतर पूर्वद्वाराला या ठिकाणी 4 मजली इमारत तयार केली. 4 इमारत तयार केल्यानंतर या ठिकाणी दीपमाळ पूर्व दिशेला आहे, कारण देवी पूर्वाभिमुख आहे म्हणून देवीसाठी पूर्वेला दीपमाळ तयार केलेली आहे. तसेच आपल्या मंदिरामध्ये दरवर्षी सार्वजनिक विवाह सोहळा होतो, सामुदायिक विवाह सोहळा होतो की गरीबात गरीब माणसं असतील त्यांनी विवाहासाठी अनावश्यक खर्च टाळावा आणि स्वतःच्या पैशाचा सदुपयोग करावा आणि लोकांना उपयोग व्हावा म्हणून संस्थाद्वारे 101 रुपयामध्ये विवाह योजना केला जातो. नवरात्र, शारदीय नवरात्र या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये साजरे केलं जातं. त्यावेळेस 9 दिवस सप्तशती पारायण होतात, अष्टमीला हवन होतो आणि कुमारिका पूजन करून नंतर पालखीची मिरवणूक निघते. तसेच देवीचा वार्षिक उत्सव हा चैत्र कृष्ण चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी यात्रा उत्सव असतो. तृतीयेच्या दिवशी देवीला महाअभिषेक केला जातो, महाशृंगार केला जातो. चतुर्थीला देवीची पालखी निघून पूर्ण नगरामध्ये जी प्रदक्षिणा होती, साधारणतः ही दुपारी 3-4 दरम्यान पालखी निघून रात्री 2:30-3च्या दरम्यान पूर्ण नगर प्रदक्षिणा करून येते. त्या लाखो लोक या ठिकाणी दर्शनाला येतात. तसेच अनेक उपक्रम या मंदिरातर्फे केले जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर केलं जातं. तसेच नवरात्रामध्ये अल्प म्हणजे 10 रुपयावर फक्त जेवण दिलं, जेवणास सोय केली जाते.
वयोवृद्ध अपंग असेल त्यांच्यासाठी लिफ्टची या ठिकाणी सुविधा केलेली आहे. अनेक लोक गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक या ठिकाणी लोक लांबून येतात. आल्यानंतर आपली इच्छा जी आहे ते देवीला सांगतात आणि देवी त्यांची इच्छा पूर्ण करतो. कोणाला मूलबाळ नसेल, कोणाला कोर्टात केस आहे, अनेक समस्या ज्याच्या त्या लाखो लोक भक्ताला पावणारी अशी आदिमाय स्वरूप या ठिकाणी जीवचंद्र गडावरती विराजमान झालेले आहे. जर या ठिकाणी पश्चिमकडे जर पाहायला गेलं तर या डोंगराचा आकार माशासारखा आहे. जर मत्स्योदरी सुद्धा म्हणलं जातं आणि माशाचा आकार असल्यामुळे आणि कोळी बांधव या ठिकाणी आगरी लोकसमाज लोक भरपूर या ठिकाणी देवी सेवा करायला येतात आणि अखंड त्यांची कृपा त्यांच्यावर आहे. आपलं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण परत घराकडे निघूया. चला. राजराजेश्वरी, कुलवागीश्वरी, वज्रेश्वरी, सिद्धेश्वरी, विद्या